नागरिक जळून मेल्यावर तुम्ही करणार का? पॅसेंजर मेल्यावर करणार? तुम्ही व्यवस्थित सांगा आम्हाला काय नेमकी परिस्थिती. तुमच्या अंगावर घेऊ नका, पण खरी वस्तुस्थिती काय होती तुम्हाला सांगितलं. मग आता हे एक्सपायर झालेले, याचा रिपोर्ट कोणी द्यायचा? ऑडिटला आलेले असतील. मग तुम्ही द्यायला पाहिजे रिपोर्ट त्याचा. ऑडिट रिपोर्ट होत नाही ना, त्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि जुन्नर शहरातल्या नागरिकांनी आजपर्यंत 100 पत्र दिली की नागरिकांचे येण्या जाण्याचे पॅसेंजरचे हाल होत आहेत. तुम्ही काय त्याच्यावर केलं? त्याच्या बाजूलाच राहिले. मशीन कळते का? माझी मशीन गेली मला ती नाही खालची खालची. जुन्नर शहरातल्या नागरिकांचे हाल होतात की नाही? आजूबाजूच्या नागरिकांचे हाल होतात. पत्र किती केला? रात्रीच्या गाड्या बंद, तिथून 8 वाजता यायला गाडी नाही, ओतूरवरून यायला गाडी नाही. माणसांनी तिला मुक्कामी राहायचं का? नारायणगाववरून पण 10 वाजल्यानंतर गाडी नाही. 10 नाही 8 नंतर गाडी नाही. 9:15 पासून गाड्याच नाही ना इथं. तुम्हाला सुविधा उपलब्ध पाहिजे आणि आम्हाला काय सेवा तुम्ही देऊ नका. तिथं गवत एवढं वाढलेलं आहे, कोणी पाहायचं? संडास बाथरूम तुमचे जाऊन पाहिजे करता काय परिस्थिती आहे? हे जुन्नर शहरातल्या नगरपालिकेत तुमचं करायचं का? हे कोणाकडे आहे? आता हे कोण आहे तुमचा ठेकेदार? कोण? मग नावा बोल, तो काय करतोय ते काय? ते परिस्थिती काय? लोक इथं बसणार, मच्छर येणार, चावणार, त्यांना डेंगू होणार. तुम्ही फक्त पैसे घेणार, द्या तिकीट भरा तिकीट. तिकीट पण किती वाढले आता? सेवा देणार कोण? आता तुम्ही फोन केला म्हणून बरं झालं. गाडी नसते आली तर काय केलं? हे तुम्हाला सांगतो, हे 3-4 वर्षापासून असे पडे गेले. त्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे, त्याची जी थर्मामीटर आहे काटे सुद्धा फिरत नाही, ते चालूच होणार नाही. काहीच नाही त्याच्यात. एक्सपायर झाल्यावर कसं चालू होणार? त्याचा गॅस खाली बसला सगळं. होते का चालू? नाही होणार. ते प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला ना. मग काय माहितीये का, तुम्ही स्वतः धोक्यात येईल तर प्रवासी पण धोक्यात येईल. लक्षात ठेवा, तुम्ही सुरक्षित तर प्रवासी सुरक्षित. तुम्ही तुमची सुरक्षा तर करा ना. इतर पेट घेतलं तुम्ही काय करणार? माझा रिपोर्ट कधी देणार तुम्ही? अधिकाऱ्यांना बोलवलं. कधी बोलवले? आता किती वेळात येणार आहे? येतील आता 10-15 मिनिटं. नारायणगावचे डेपो मॅनेजर बोलतोय. कोण आहे आपण? आरगडे साहेब. आरगडे साहेब आहे. त्यांना पत्र येतात, लोकांना उत्तरं देणं वगैरे काही कळत नाही का त्यांना? हा? लेखी पत्राची उत्तरं द्या ना. पत्रव्यवहार केलेलं असेल ना त्याचं? आहे ना आपल्याकडे. डेपोत असेल. नाही तुमच्याकडे तुम्ही गेलेलं केलं पत्र. पाहिजे की तू. नाही त्यांनी म्हटले ना पत्रव्यवहार केलाय, त्याचे असेल ना. आपल्या इथं जुन्नर मध्ये ना इतका निष्काळजीपणा चालतो. नाही नागरिक खडक नाही ना. नागरिकांनी जोडले पाहिजे. एक एक तेव्हा ते कळलं. माहित असेल, याच्या अगोदर जुन्नर डेपो मध्ये झेंडावंदन व्हायचं 26 जानेवारी 15 ऑगस्टला. आता झेंडावंदनची झेंडा दिसत नाही. हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि 1 वर्ष केलं नव्हतं म्हणून आपण विचार केला होता, तुम्ही पण होता. तर आपल्याला काय उत्तरं भेटली? याच्यावर देशद्रोहाचं बोला ना. एक्सपायरी म्हणजे हे 4-5 वर्षांपूर्वीचेच आहे. त्याला गंज चढलाय, पूर्ण गंजलेली आहेत ती. आता त्याची जर चावी जर फिरवली ना तर ते चालू पण होणार. तुम्ही पण एक